मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असून पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी केलेली आहे। तसेच अनेक गावात राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरबाजीला विरोधही केलाय। आज भोसेपाटी येथे लावण्यात आलेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे बॅनर मराठा तरुणांनी जाळून टाकलेत। तर अभिजित पाटील यांच्या विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे करकम येथे होणाऱ्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमालाही मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्यात आलाय। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश नाही, अशी भूमिका मराठा समाजातील काही तरुणांनी घेतली आहे। दिनांक 8 मार्च रोजी करकम येथे होणारा खेळ पैठणीचा कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा आम्ही हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठा तरुणांनी दिलाय। समाजातर्फे परवाच या ठिकाणी कुठलाही बॅनर लावण्यात येऊ नये अशी काळजी घ्यावी हे सांगितलं होतं, परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी रात्री कोणालाही न कळू देता या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। तरी याच्या पुढे सकल मराठा समाजाच्या रोषाला कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी बळी पडू नये, अन्यथा पुढील परिणाम वाईट होतील याची त्यांनी काळजी घ्यावी। छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, एक मराठा। एवढ्या